आदरणीय सर, मॅडम आणि के परिवारातील सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. सर्वप्रथम एकच गोष्ट सांगायची वाटते की सर तर कधीच निवृत्त होऊ शकत नाही आणि मॅडम तर नाहीच नाही. उलट आजही त्यांच्यात पूर्वीच्या इतकी नव्हे तर त्याहून अधिक जास्त ऊर्जा, उत्साह आणि विद्यार्थ्यांसाठीची तळमळ आपल्याला दिसून येते. आज सरांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने मनामध्ये खूप आठवणी आहेत, खूप आठवणी दाटून येत आहेत. माझी सरांची पहिली भेट ही 2011 मध्ये झाली. तेव्हा सर आम्हाला आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क हा विषय शिकवायचे, त्यावेळेस MSc ला. त्यावेळेसपासून एक गोष्ट मनात म्हणजे ठासली गेली की ज्ञानाबरोबरच शिस्त म्हणजेच काळे सर. सर इतकं समजावून शिकवायचे की कठीण वाटणारा विषय अगदी सोपा वाटायचा. माझ्या मैत्रिणी तर गंमत म्हणून मला म्हणायच्या की रुपाली ही सरांची फेवरेट विद्यार्थिनी आहे. हॉस्टेलमध्ये माझ्या मैत्रिणी माझ्याकडे ANN समजून घेण्यासाठी यायच्या आणि ते सगळं झालं की हे सर्व शक्य झालं ते फक्त आणि फक्त सरांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळेच. त्यानंतर MPhil मध्ये सर रिमोट सेन्सिंग शिकवायचे. सरांचा प्रत्येक तास म्हणजे हा ज्ञानाचा खजिना असायचा. एक विषयापासून सुरुवात व्हायची आणि त्यातून अनेक विषयांमधील संबंध समजून सांगायचे सर. विषय शिकवण्यामागची सरांची तळमळ आजही डोळ्यांसमोर जशीच्या तशीच उभं राहते. त्यानंतर 2013-14 मध्ये मी गव्हर्नमेंट फॉरेन्सिक सायन्स येथे इंटरव्ह्यूसाठी गेले होते. सर तिथे भेटले आणि सरांनी एकच वाक्य म्हटलं की रुपाली आपल्याला PhD करायची आहे. आणि एवढं बोलून सरांनी माझा इंटरव्ह्यू तिथे घेतला नाही. त्या एका वाक्याने आज माझ्या आयुष्याची दिशा बदलवली. मी घरी जाऊन माझ्या वडिलांना कॉल करून सांगितलं की सर असं बोलले. तर माझ्या वडिलांनी पण एकाही क्षणाचा विचार न करता होकार दिला आणि खूप खुश झाले तेव्हा माझे वडील पण. त्या दिवसापासून सुरू झालेला माझा PhDचा प्रवास हा आज इथपर्यंत पोहोचला. तो फक्त आणि फक्त सर आणि मॅडम आणि माझे आई वडील यांच्या मार्गदर्शनामुळेच. माझ्यासाठी सर हे फक्त संशोधक नाही तर आयुष्य, जसं आपण म्हणतो की आयुष्याची जडणघडण करताना नाण्याला 2 बाजू असतात, त्याप्रमाणे एका बाजूला माझे आई वडील तर दुसऱ्या बाजूला सर आणि मॅडम आहेत. आई वडिलांप्रमाणे सरांनीही मला मुलींसारखं प्रेम, विश्वास दिला, वेळोवेळी आधार दिला, योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं. संशोधन करत असताना अनेक अडचणी असो किंवा आयुष्यातला एखादा निर्णयही असो, सर आणि मॅडम हे नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले. फक्त गाईड हा शब्द त्यांच्यासाठी खूप छोटा वाटतो, कारण म्हणजे ते खरं म्हणजे माझ्यासाठी दुसरी माझे आई वडीलच आहेत. सर आणि मॅडम यांनी, आपण असं म्हणू शकतो की सर आणि मॅडम यांनी फक्त विद्यार्थी नाही घडवले तर एक सुंदर वर्किंग असून सुद्धा एक सुंदर कुटुंबही त्यांनी घडवलं. जसं की प्राजक्ता आणि शलाका या दोघी अतिशय साध्या, नम्र आणि मनमिळावू स्वभावाच्या आहेत. तर प्राजक्ताशी तर तसं तर माझं नेहमीच बोलणं होतं. म्हणजे मला तर असं वाटतं की ती जरी माझी सख्खी बहीण नाही आहे तरी पण ती काही सख्या बहिणीपेक्षा कमी पण नाही आहे. या सर्वांचा साधेपणा, विनम्रता, एकमेकांबद्दलचा आदर आणि प्रेम हे नेहमीच मनाला मला भावतं. आज या कुटुंबातील प्रत्येक जण हे उच्च शिक्षित, यशस्वी आणि आनंदी आहे आणि त्यामागे सर आणि मॅडम यांनी दिलेले संस्कार आहेत. खरंच म्हणजे पालकांनी दिलेली ही सर्वात मोठी संपत्ती असते मुलांसाठी. आपण आज जेव्हा पालक झालो तेव्हा हे सर्व करणं इतकं सोपं पण नाही हे आपल्याला प्रकर्षानं जाणवतं. आणि सर आणि मॅडम हे त्याचंच एक सुंदर उदाहरण आहे. खूप बोलण्यासारखं आहे पण आता इथेच थांबते. काही कारणामुळं आज मी या प्रोग्रामला उपस्थित नाही राहता आलं, त्याची मला मनापासून खंत वाटते. त्याबद्दल सर आणि मॅडमची मी मनपूर्वक क्षमा मागते. तुम्हाला पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य, आनंद, समाधान आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुमच्याकडून मिळालेले संस्कार, ज्ञान, प्रेम आणि आशीर्वाद हे नेहमीच आयुष्यभर आमच्यासोबत राहील. शेवटी मी एवढंच म्हणेल, गुरूंच्या रूपात लाभले आईवडिलांच्या मायेचे छत्र, ज्ञानासोबत दिले तुम्ही प्रेम आणि चारित्र्याचे ही सूत्र. तुमच्या आशीर्वादाने उजळला आमच्या आयुष्याचा प्रत्येक मार्ग. सेवानिवृत्ती नव्हे हा तर तुमच्या कार्याला आमचा मनस्पूर्वक नमस्कार. आणि आपण एकच शब्द म्हणू शकतो सरांसाठी की आयुष्यात चांगले शिक्षक अनेक भेटतात पण आयुष्य घडवणारे गुरु हे फार कमी असतात. म्हणजे मी म्हणते की तुम्ही मला गुरु म्हणून लाभलेत हेच माझं सर्वात मोठं भाग्य आहे. एवढं बोलून मनपूर्वक धन्यवाद सर आणि मॅडम आणि सर्वांना माझे परत एकदा नमस्कार. थँक्यू.